हॅलो एव्हरीवन, कुक विथ भारती या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी अगदी सोप्या पद्धतीने होणारी भरलेल्या कारल्याची भाजीची रेसिपी दाखवणार आहे। न खाणारे सुद्धा आवडीने खातील इतकी ही भाजी चविष्ट लागते खायला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली। कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आणि आता यामध्ये 1 चमचा तेल घालूया। 1 चमचा तेल घालून हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया। हे सगळं व्यवस्थित परतून झालं की यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याच्या तुकड्याचे बारीक काप करून घातले आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेऊ। हे सगळं व्यवस्थित परतून झालं की यामध्ये सुकं खोबरं खिसून घेतलं आहे ते घालून घेऊया आणि छान परतून घेऊया। हे सगळं व्यवस्थित परतून झालं की आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता याच कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे घालून छान भाजून घेऊया। शेंगदाणे छान भाजले गेले की यामध्ये 1 चमचा धने घालून शेंगदाणे आणि धने छान परतून घ्यायचे आहे। शेंगदाणे आणि धने छान भाजले गेले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। मिक्सरला लावताना मी याच्यामध्ये जिरेसुद्धा घातले होते। आता मी याची एक छान बारीक पेस्ट करून घेतली आहे। कढईमध्ये गॅसवर तेल ठेवलं आहे आणि तेल छान गरम झालं आहे तर त्यामध्ये मी कारली छान शॅलो फ्राय करून घेत आहे। कारली छान शॅलो फ्राय झाली आहे। आता ती एका प्लेटमध्ये काढून घेते। कारली छान प्लेटमध्ये काढून घेतली आहे। आता त्याचप्रमाणे मी बाकीची कारलीसुद्धा शॅलो फ्राय करून घेत आहे। आता यामध्ये जिरे मोहरी घातली आहे आणि तयार केलेलं वाटण घालून घेते आणि हे छान परतून घ्यायचं आहे। वाटण सगळं झालं आहे टाकून आता छान परतून घेते। थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते सुद्धा टाकलं आहे मसाल्यामध्ये। आता हे छान परतून झालं की तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं आहे। हे छान परतलं गेलं। आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे आणि टोमॅटो छान शिजू द्यायचा आहे। आता टोमॅटो छान शिजला गेला। आता यामध्ये मसाले घालून घेऊया। त्यासाठी हळद घातली, ती लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी 1 चमचा घातला आहे आणि हे छान परतून घेऊया। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे। पाणी घालून छान शिजू देऊया। बघा छान तेल सुटलं आहे। आता छान कारली भरून त्यामध्ये छान मसाला भरून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही या कारल्यामध्ये मसाला छान भरून घेऊ शकता। सगळे कारले मी यामध्ये टाकून घेत आहे आणि त्यामध्ये छान व्यवस्थित मसाला भरून घेते। बघा छान व्यवस्थित मसाले भरले गेले आहे कारल्यांमध्ये आणि हे आता छान शिजू द्यायचं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकते मसाले जळायला नको म्हणून। छान हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून याला छान व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। बघा भाजी छान शिजल्या गेली आहे। अजून साधारण 2 मिनिटं याला शिजू द्यायचं आहे। भाजी छान व्यवस्थित शिजल्या गेली आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया।
बघा किती छान दिसते आहे भाजी. चला तर मग प्लेटिंग करूया. तयार आहे भरलेल्या कारल्याची चमचमीत अशी भाजी.